तुम्ही जर ॲपलचे कट्टर चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण आता ॲपल पुढील काही वर्षांमध्ये आपल्या डिझाईनमध्ये मोठा बदल करणार आहे। आता ॲपल फोन जो आहे तो आता फ्लिप आणि फोल्डेबल फोनमध्ये देखील पाहायला मिळणार आहे। नमस्कार, मी सलमान शेख आणि आपण पाहताय एबीपी माझा। ॲपल आपल्या फोनच्या बदलांची सुरुवात पुढील वर्षापासून करू शकते। ॲपल 18 सीरीजमध्ये फोल्डेबल फोन पाहायला मिळू शकते। हा फोन पुस्तकासारखा फोल्ड होईल। यामध्ये स्क्रीनची क्रीज व्हिजिबिलिटी म्हणजेच घडीची खूण कमी करण्यासाठी ॲपल ग्लास मिड फ्रेमचा वापर करू शकते। आधीच्या रिपोर्टनुसार हा फोन 2027 मध्ये येणार होता, पण आता तो लवकर म्हणजे पुढील वर्षी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आत्तापर्यंत ॲपलने 15, 16 आणि 17 सीरीज लॉन्च केली आहे, पण आता आयफोन 19 सीरीज जो आहे तो लॉन्च करणार नाही आहे, कारण 2027 मध्ये आयफोनच्या प्रवासाला 20 वर्ष पूर्ण झालेत। त्यामुळे कंपनी 19 सीरीजला स्किप करून थेट आयफोन 20 सीरीज बाजारात आणणार आहे। ही 20 सीरीज खूप खास असणार आहे। यामध्ये ॲपल फुल डिस्प्ले आयफोन लॉन्च करेल। रिपोर्टनुसार आयफोन 20 प्रोच्या स्क्रीनवर डायनामिक आयलँड किंवा नॉच सारखा कोणताही कटआउट नसेल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला कोणताही बेजल नसतील, म्हणजे तुम्हाला दिसेल ती फक्त स्क्रीनच। आणि त्यानंतर 2028 मध्ये ॲपलकडून पहिला फ्लिप आयफोन पाहायला मिळू शकतो। हा फोन सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप प्रमाणे कॉम्पॅक्ट साईजचा असेल आणि पारंपरिक स्मार्टफोनसारखा अनफोल्ड होईल। याचा एक्सटर्नल डिस्प्ले छोटा असेल। त्याचा उपयोग फक्त नोटिफिकेशन आणि AI शॉर्टकटसाठी केला जाईल। तर येत्या काही वर्षांमध्ये आयफोन आपल्या मोबाईल फोनच्या सीरीजमध्ये मोठा बदल करणार आहे। तुम्ही कोणता आयफोन यूज करता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त आयफोन प्रेमींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पाहत रहा एबीपी माझा।